नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर प्रॉफिट आणि लॉस या चॅप्टरच्या नफा आणि तोटा या चॅप्टरच्या भाग 8 मध्ये या ठिकाणी सर्वांचं आहे ना मनपूर्वक स्वागत आहे। जे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतायत मन लावून त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन। लवकरच यश तुमच्या पदरावर पडेल। आपण काल प्रार्थना केलेली होती, जे मुलं कष्ट करतायत त्यांच्या कष्टाला नक्की या ठिकाणी यश मिळेल। आणि गुरुस्कूल अकॅडमी हे माझ्या मते असं एकमेव प्लॅटफॉर्म आहे असं म्हणता येईल, जिथं की मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग संपूर्ण मूलभूत संकल्पनांसहित सर्व प्रकारच्या प्रश्नांसहित सर्व PYQ सहित तुमच्यापर्यंत या ठिकाणी ना सर्व जे प्रिपरेशनसाठी आवश्यक असलेली माहिती आहे ते पुरवत असतो आपण या ठिकाणी। ओके, तर अशी सदिच्छा मनाशी बाळगतो की ना तुमच्या सहकार्याने हे चॅनल एवढं मोठं होईल की मी अतिशयोक्ती बोलणार नाही, मात्र कष्ट एवढ्या प्रामाणिकपणे करेल की ना महाराष्ट्रातील सगळ्यात नंबर 1चं हे चॅनल असेल, ज्या ठिकाणी विद्यार्थी येतील आणि आपला संपूर्ण प्रिपरेशन एका सिंगल प्लॅटफॉर्ममध्ये या ठिकाणी पूर्ण करतील, आपली स्वप्न पूर्ण करतील। ओके, चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ लेक्चरला। तर याच्यामध्ये जवळपास 7 भाग झालेले आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस वरचे सर्वच्या सर्व प्रकार कालच्या व्हिडिओपर्यंत भाग 7 पर्यंत आपण पूर्ण केलेले होते। भाग 8 मध्ये जसं की तुम्हाला सांगितलेलं होतं डिस्काउंट या कॉन्सेप्ट बद्दल आपण शिकणार आहोत। याच चॅप्टरचा एक सब टॉपिक म्हणता येईल आपल्याला, तर त्याच्याबद्दल आज आपल्याला अध्ययन करायचं आहे। तर डिस्काउंट म्हणजे याला काय म्हणतो आपण, सूट। ओके, चलो डिस्काउंट। सूट नेमकी काय असते ही संकल्पना समजून घेत असताना जर मी तुम्हाला विचारलं की सूट म्हणजे काय, सूटचे डेफिनेशन काय, बरेच जण काय म्हणतील सूट म्हणजे डिस्काउंट सर। ऑफलाईन क्लासमध्ये ज्या वेळेस मी विचारतो विद्यार्थ्यांचे हे सर्रासपणे रिप्लाय असतात। हा रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे या ठिकाणी 2 वे कम्युनिकेशन तर होणार नाही, मात्र तुम्ही काहीतरी उत्तर देता हे सपोज करून मी स्वतः स्टोरी बनवत राहीन। ओके, ही एक अडचण आहे। लवकरच आपण या ठिकाणी आपले जे लेक्चर्स आहेत या ठिकाणी लाईव्ह सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जिथे की तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये ना त्याच वेळेस रिअल टाईममध्ये विचारता येतील आणि त्यांचं समाधान मला त्याच ठिकाणी करता येईल। ओके, चला सूट म्हणजे काय विचारल्यानंतर विद्यार्थी म्हणतात की सर हे डिस्काउंट आहे, आणि डिस्काउंट म्हणजे काय म्हणल्याच्यानंतर सर हे सूट आहे। म्हणजे असं झालं, बाळा तुझं घर कुठे आहे रे म्हणल्याच्यानंतर सर माझं घर याच्या शेजारी आहे, आणि बाळा तुझं घर कुठे आहे सर माझं घर याच्या शेजारी आहे। बरं तुमच्या दोघांचं घर कुठे आहे सर आमच्या दोघांचं घर आमच्या दोघांच्या शेजारी आहे, हे असं म्हणल्यासारखं झालं। ओके, डिस्काउंट ही रिलेटिव्ह कन्सेप्ट नाही, सापेक्ष संकल्पना नाहीये। तर डिस्काउंट समजून घेत असताना या ठिकाणी ना एका एक्झाम्पल पासून आपण सुरुवात करू। ओके, चलो तर आपण या ठिकाणी बघितलं होतं नफा आणि तोटा। नफा आणि तोटा या दोन्ही गोष्टी ओके या कशावरती अवलंबून असतात म्हणून सांगितलं होतं मी, या खरेदी किमतीवरती अवलंबून असतात। खरेदी किमतीवर अवलंबून असतात। जे काय मी सांगतोय ते सगळं नोट्सच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचं आहे। मध्ये एखादा जोक वगैरे मारलो तर ते नोट्स मध्ये उतरवायचं नाहीये। ओके, तर नफा आणि तोटा या खरेदी किमतीवर अवलंबून असतात, हे जे फॅक्ट आहे ते एकदम सुरुवातीला लेक्चर नंबर 1 क्लास नंबर 1 जो होता प्रॉफिट अँड लॉसचा त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं। ओके, तर आज आपल्याला सूट ही जी संकल्पना आहे, सूट कशावरती अवलंबून असतं, सूट कशावरती अवलंबून असतं हे जर फॅक्ट आपलं क्लिअर झालं तर मग शेकडा सूट बरोबरचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो। जसं की नफा आणि तोटा खरेदी किमतीवरती अवलंबून असतात, तसंच शेकडा नफाचं सूत्र काय होतो, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। शेकडा तोटा बरोबर फॉर्म्युला होतो, तोटा हा सुद्धा खरेदी किमतीच्या वरी अवलंबून असतो, तर वरी तोटा असेल छेदामध्ये खरेदी किंमत असेल गुणिले 100 असेल। ही सुंदर कॉन्सेप्ट आपण त्या ठिकाणी शिकलेली होती आणि खूप मजा आली होती आपल्याला सर्व टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना। सूट कशावरती अवलंबून असतं हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण काय करू, एक एक्झाम्पल, मी एक रिअल एक्झाम्पल तुम्हाला आहे ना या ठिकाणी सांगेन। चलो काय असतं या ठिकाणी, सपोज करा हा मी आहे,
थोडंसं चुकलं काय आपलं? ओके चलो. मी आणि माझी आई कुठे चाललोय? मार्केटला चाललोय. खरेदीला गेला असेल कधी? सर्रासपणे आपण आपल्या लहानपणी नेहमी खरेदीसाठी जात असताना आपली आई आपली मैत्रीण होती त्यावेळेस. ओके. मात्र अशी मैत्रीण जी आपल्याला खरेदीला जात असताना आपल्याला एकट्याला कधीच जाऊ दिली नाही, आपल्याला नेहमी सोबत घेऊन गेली. आणि सूट संकल्पना या ठिकाणी समजून घेत असताना सपोज करा की आहे ना, मी आणि माझी आई एका दुकानात गेलो कपडे खरेदी करायला. ओके. मस्त दुकान होतं, सुंदर. त्या दुकानामध्ये आहे ना प्रवेश केल्याच्या नंतरच आहे ना मला एक अंदाज आला बाबा या ठिकाणी, म्हणजे जवळपास 9वी 10वी इयत्तेमध्ये असेल. तर 10वी पर्यंत जोपर्यंत घरातून बाहेर पडत नाही शिक्षणासाठी तोपर्यंत आहे ना आपण पूर्णपणे अवलंबून असतो आई वडिलांवरती गोष्टी खरेदी करण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर पण असतो, मात्र त्यावेळेस आहे ना चॉईस आपण आपली निवडत असतो. जास्त इंटरफेअर लोकांना करू देत नाही, किंवा 10वीच्या नंतर आहे ना एक जे आपलं कॅरेक्टर असतं ते म्हणजे प्रत्येक मुलाचं टीनेजमधल्या विद्रोही असतं, विद्रोही स्वरूपाचं. आपल्या विरोधात आपण कुणाला जाऊ देत नाही, आणि जर घडल्या तर गोष्टी मग आपण उठून उभे राहतो. ओके. टिळकांसारखं या ठिकाणी. तर दुकानामध्ये पोहोचल्याच्या नंतर काय झालं, दुकानदारला विचारलं या ठिकाणी की या शर्टची किंमत किती आहे. दुकानदारने खूप सौम्य आवाजात सांगितलं या शर्टची किंमत मॅडम किती? 2000 रुपये आहे. मग आईनं काय म्हणलं असेल याचा अंदाज मला आहे ना नक्की होता. मग मी एक पाऊल थोडंसं आईपासून दूर सरकलो आणि थांबलो. आईने म्हणली हा शर्ट किती रुपयाला द्या? 250 रुपयाला द्यायचा असेल तर द्या, नाहीतर असू द्या. त्याच्यानंतर आहे ना आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव असे बदलतात. जेव्हा 2000चा शर्ट आई 250 रुपयाला मागते, मग असं काही आपण थांबतो की सोबत थांबलेली ती जी स्त्री आहे आणि आपण आहोत, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, मी त्यांच्यासोबत आलेलो नाहीये, 250 रुपयाला शर्ट मागणारी माझी आई नाहीये असं. बट एक गोष्ट आपण म्हणजे आहे ना नोटीस केलेली असेल, जेव्हा आपण नंतर आहे ना तुमच्या कॉलेज जीवनामध्ये जेव्हा तुम्ही स्वतः एकटे खरेदी करायला गेलेले असाल, तेव्हा एखादी 500 रुपयाची वस्तू आपण 400 रुपयाला विकत आणतो. आणि मुलगा असेल तर आपल्या मित्रांना, मुलगी असेल तर आपल्या मैत्रिणींना कॉलर वर करून सांगतात की 100 रुपये त्याला कमी करायला लावले रेट. बट गॅरंटी देऊन सांगतो, जर आई असती तर ती 500 रुपयाची वस्तू ती 100% 200 किंवा 300 रुपयामध्ये खरेदी केली असते. तर आहे ना दुकानदारनी सूट ठेवलेलं नाहीये प्रोडक्टवरती, सूट ही संकल्पनाच नाहीये त्याच्या शॉपमध्ये. मात्र आई शॉपिंगला जात असताना सोबत पैसे घेऊन जाईल अथवा न जाईल, मात्र सूट 100% घेऊन जात असते. दुकानदारला द्यायचे की नाही हे ती विचारत नाही, मात्र स्वतः 100% त्याच्याकडून सूट घेतेच. ओके. म्हणजेच सूट या संकल्पनेला मदर्स टेक्निक असं सुद्धा म्हणता येईल. ही सूट आपल्याला कधी जमलेली नाही, ही सूट कुणाला जमते? आईला जमते. बस सोबत ताईला घेऊन जावा, ताईला नाही जमणार. सूट मिळवण्यासाठी ताईला सुद्धा आई बनावं लागतं. आईच या गोष्टी आहे ना करू शकते. तर अशी गंमत झालेली होती. आणि मग तो शर्ट त्या दिवशी आम्ही 1500 किंवा 1300 रुपयाला काहीतरी आणलेला असेल. ओके. चलो. तर सूट म्हणजे नेमकी काय आहे? सूटची व्याख्या करत असताना आहे ना सोप्या भाषेमध्ये, देशी भाषेमध्ये आहे ना याची व्याख्या काय करेन मी, की सूट म्हणजे अधिक नफा कमवण्यासाठीची आहे ना क्रिया आहे. काय म्हणतोय मी? सूट म्हणजे नफा अधिक कमवण्यासाठीची एक क्रिया आहे, ज्याला की गणिती क्रिया म्हणू शकतो. जसं की एखादी वस्तू दुकानदारने आणलेली आहे किती रुपयांना? 1200 रुपयांना आणलेली आहे. फोकस करा व्यवस्थित. आय होप तुमच्या हातामध्ये वह्या असतील, पेन असतील आणि तुम्ही रितसर नोट्स या ठिकाणी ना बनवत असाल व्यवस्थित. 1200 रुपये आहे. तर 1200 रुपयाची वस्तू जर 1400 रुपयांना विकली तर दुकानदारला या शर्टवरती किती रुपयाचा फायदा होतो? 200 रुपयांचा फायदा होऊ शकतो, हे त्याला माहिती आहे. मात्र तो काय करतो, या वस्तूवरती एक छापील किंमत जे टॅग असतं, ओके, MRPचं मॅक्स रिटेल प्राइस ज्याला म्हणतो, प्रत्येक प्रोडक्टवरती असतं. तर तो काय करतो, याची किंमत ठेवतो 1600 रुपये. किती रुपये? 1600 रुपये. आणि 1600 रुपये किंमत ठेवून मग त्याच्यावरती काय सांगितलेलं असतं, FLAT फ्लॅट 20% ऑफचा आहे ना मोठा लट बोर्ड दुकानाच्या बाहेर लावलेला असतो. आणि हा बोर्ड रेड कलरमध्ये असतो. विशेष किती लांबून बघितलं तरी दिसायला पाहिजे. मग हा बोर्ड बघून आपण दुकानात जातो आणि त्या ठिकाणी आपण
सूट वगैरे मागत बसत नाही, दुकानदार स्वतःच म्हणतो सर या शर्टची किंमत रिअल व्हॅल्यू आहे 1600 रुपये आणि या 1600 रुपयाची वस्तू आम्ही या दसऱ्याच्या मुहूर्तावरती, रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती, दिवाळीच्या मुहूर्तावरती याच्यावरती फ्लॅट 20% ऑफ करतोय. मग नेहमी सूट या ठिकाणी ना 1600 रुपयामध्ये 20% सूट दिली, म्हणजेच किती रुपयांची सूट झाली या ठिकाणी? 16 2 32 320 रुपयांची सूट होते. किती? 320 रुपयांची सूट होते. आणि त्या ठिकाणी ना 320 रुपये मायनस केल्याच्या नंतर या ठिकाणी 1280 रुपयाला हा शर्ट विकला जातो. मग या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला काय लक्षात आलं? सूट नेहमी कशावरती दिली जाते? छापील किमतीवरती दिली जाते. सूट कशावरती दिली जाते? छापील किमतीवरती दिली जाते. आणि छापील किमतीवरती सूट दिल्याच्या नंतर जी काही किंमत येते या ठिकाणी 1280, 380 मायनस 320 मायनस केल्याच्या नंतर वस्तूची किंमत किती बनली? 1280 रुपये. 1280 रुपये काय झाली? त्याची विक्री किंमत झाली. आणि यांचा सहसंबंध परत खरेदी किमतीसोबत कसा आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत. सध्या एवढी गोष्ट लक्षात आलेली आहे का की सूट जी आहे ती नेहमी कशावरती दिली जाते या ठिकाणी? तर आजचं पहिलं तथ्य आहे सूट हे छापील किमतीवर अवलंबून असते. मग मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद होईल की जे विद्यार्थी माझे फर्स्ट लेक्चर पासून कनेक्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांना जर मी म्हणलं की बाळा तू या ठिकाणी शेकडा सूटचा फॉर्म्युला सांगू शकतो का, स्वतः डेव्हलप करू शकतो का? शेकडा सूट बरोबर तो काय म्हणेल? सर सूट हे छापील किमतीवर अवलंबून आहे ना, तर इथं लिहा सूट. ओके. आणि खाली लिहा काय? छापील किंमत. आणि पर्सेंटेज मध्ये आन्सर काढण्यासाठी याला लिहा 100. कारण तुम्हीच तर सांगितलं होतं ना फर्स्ट लेक्चर मध्ये नफा हा खरेदी किमतीवर अवलंबून असतो, म्हणून शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर सूट हा जर छापील किमतीवरती दिला जातो हे जर का तथ्य असेल तर शेकडा सूट बरोबर सूट भागिले छापील किंमत गुणिले 100 हे त्याचं काय आहे? फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला या पद्धतीने आपण स्वतः तयार केलेला आहे. कारण आपल्याला काय माहिती आहे? याच्या पाठीमागचं तथ्य. ओके. अंतिम सत्य जे आहे ते माहिती आहे. ओके. चलो, हा झाला फॉर्म्युला. जेव्हा आपण MRP जी असते मॅक्स रिटेल प्राइस किंवा छापील किंमत जी असते, छापील किमतीवरती ज्या वेळेस सूट दिली जाते, सूट दिल्याच्या नंतर जी किंमत निघून येते, सूट ज्यावेळेस आपण आहे ना मायनस करतो MRP मधून, त्यावेळेस जी किंमत येते त्याला काय म्हणणार आपण? विक्री किंमत असं म्हणणार. हा संबंध आहे यांचा. विक्री किंमत आणि खरेदी किमतीवरती या पद्धतीने नफा कमवला जातो. म्हणून डिस्काउंट मीन्स द प्रोसेस ऑफ मॅक्झिमायझिंग द प्रॉफिट. डिस्काउंट म्हणजे काय? सूट म्हणजे काय? सूट म्हणजे नफा अधिक कमवण्याचं एक साधन आहे, एक क्रिया आहे असं म्हणता येईल. ओके. तर सूट MRP वरती दिली जाते. तर एक क्वेश्चन आता आपण आहे ना या ठिकाणी करायला घेऊ. सगळ्यात बेसिक लेवलच्या क्वेश्चन पासून आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आलेला आहे की एका वस्तूची छापील किंमत 500 रुपये आहे आणि त्याच्यावरती सूट किती आहे? 150 रुपये आहे. तर विक्री किंमत बरोबर किती असं विचारलंय. तर सूट जर दिलेली असेल तर विक्री किंमत बरोबर फॉर्म्युला होतो छापील किमतीमधून नेहमी सूट मायनस केल्याच्या नंतर विक्री किंमत येते. दुकानामध्ये गेल्याच्या नंतर जी काही छापील किंमत असते त्या छापील किमतीमधून 500 मधून काय करतो आपण या ठिकाणी? 150 सूट मायनस करतो. छापील किंमत जी असते, छापील किंमत मधून सूट वजा केल्याच्या नंतर जे काय येतं त्याला काय म्हणलं होतं आपण? विक्री किंमत. त्याच किमतीला ती वस्तू विकली जाते. तर याची प्राइस काय येते? 350. एवढं सिंपल सोल्युशन आहे. बट एवढ्या बेसिक लेवलचा क्वेश्चन येणार नाही. 0.1% चान्स असेल की सरळ सेवा भरतीमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो या प्रकारचा. अमुक वस्तू छापील किंमत अमुक वस्तूची समथिंग आहे, त्याच्यावरती सूट समथिंग दिलेली आहे, तर त्याची विक्री किंमत काय? आपल्याला क्वेश्चन येतो पर्सेंटेज मध्ये. सूट एवढे टक्के आहे, 10%, 20% असा क्वेश्चन त्या ठिकाणी येत असतो. ओके. चलो, तर दुसरा क्वेश्चन घेऊ. या ठिकाणी समजलं असेल सगळ्यांना, छापील किमतीमधून सूट वजा केल्याच्या नंतर काय येत असते? विक्री किंमत येत असते या ठिकाणी. चलो,
नेक्स्ट क्वेश्चन समजून घेत असताना शेकडा सूट बरोबर दिलेला आहे 12.5%, विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला 1400 रुपये. तर आपल्याला काय विचारले, छापील किंमत विचारलेली आहे. काय विचारले आपल्याला, छापील किंमत बरोबर किती. या क्वेश्चनचं आन्सर काढण्याचे दोन मेथड्स आहेत. एक आहे पर्सेंटेज मेथड आणि दुसरी मेथड आहे रेशो मेथड. ओके, मेथडला तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला सोपं जाईल याच्यासाठी ना त्याला काही नाव देऊ शकता. गुणोत्तर पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करणे किंवा टक्केवारी पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करणे असं सुद्धा नाव देऊ शकता त्याला. आपण दोन्ही मेथड या ठिकाणी ना 1 बाय 1 बघणार आहोत. 12.5% सूट दिली आणि विक्री किंमत किती आहे आपली 1400 रुपये आहे. एखाद्या वस्तूवरती ज्यावेळेस 12.5% सूट दिलेली आहे, विक्री किंमत बघा मी सांगतो या ठिकाणी छापील किंमत. ओके, खरेदी किंमतला खकी म्हणत होतो, विक्री किंमतला विकी म्हणत होतो, छापील किंमतला छाकी म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी. ओके, छापील किंमत जर आपण 100% सपोज केली, ओके, आणि याच्यावरती सूट किती दिली आपण 10%ची दिली. सूट कितीची दिली 10%ची दिली, तर विक्री किंमत 90% बनते का, 100% बनायला पाहिजे. जसं की छापील किंमत सपोज करा 200 रुपये. 200 रुपयाचे 10% म्हणजे 20 रुपयाचा आपण काय केलं, डिस्काउंट दिलं, सूट दिलं. तर छापील किमतीमधून डिस्काउंट मायनस केल्याच्या नंतर या ठिकाणी 10% डिस्काउंट दिल्याच्या नंतर हे किती राहतात 180 रुपये. मला सांगा जर छापील किंमत 100% असेल तर 180 हे 200च्या किती टक्के 90%, तर विक्री किंमत 90% म्हणू शकतो. ओके, क्लिअर आहे. जे आपण खरेदी किंमत नफा आणि तोटाच्या बाबतीत रिलेशन बघितलं होतं तेच रिलेशन या ठिकाणी बघतोय. छापील किंमत बरोबर 100% आहे आणि काय म्हणले सूट जी दिलेली आहे आपल्याला किती दिली आहे 12.5% दिलेली आहे. तर 100%मधून 12.5% जर मायनस केलं तर इथं किती येतं 87.5%. किती 87.5%. तर विक्री किंमत किती म्हणता येईल आपल्याला, विक्री किंमत बरोबर 87.5% आहे. आणि विक्री किंमतच दिली आपल्याला, विक्री किंमत किती दिली 1400 रुपये या ठिकाणी दिलेली आहे. मग या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना आपण काय लिहिणार 87.5%, हां 87.5% बरोबर 1400 रुपये आहेत. तर आपल्याला छापील किंमत काढायची म्हणजे किती काढावं लागेल 100% काढावं लागेल. बरोबर एक्स. सॉल्व्ह करू याला. तिरकस गुणाकार 87.5 गुणिले एक्स बरोबर 1400 गुणिले 100. ओके, चलो आपण काय करू, एक्स ने या ठिकाणी 1400 गुणिले 100 भागिले 87.5 दशांश सारखा करून घेऊ इथं, म्हणजे दशांश काढून टाकू. दशांश जर काढून टाकायचा असेल तर अंशामध्ये एक दशांश अंक, दशांशाच्या नंतर एक अंक असेल तर या ठिकाणी 10 ऍड करून घेऊ शकतो. ओके, चला कोणत्या संख्येने भाग देऊ आपण 5 ने भाग देऊ सगळ्यात अगोदर. ओके, किंवा 7 ने 14ला भाग देतो 7 ने भाग देऊ. 7 दोन्ही 14, 7 1 7 1 राहिलं, 7 दोन्ही 14 3 राहिले, 7 5 35. इथं अंशात राहिले 200, खाली राहिले 125. 25 5 125, 25 8 200. ओके, तर 5 1 5, 5 दोन्ही 10 राहिलं किती 8 गुणिले 200, 8 दोन्ही एक्स बरोबर किती आलं 1600. म्हणून त्या वस्तूची छापील किंमत किती आहे 1600 रुपये आहे. आणि 1600 रुपयेवरती 12.5% आहे ना सूट दिल्याच्या नंतर त्याची विक्री किंमत किती बनते 1400 रुपये बनते. हे या क्वेश्चनचं सोल्युशन आहे. पर्सेंटेज मेथडने हे सोल्युशन आपण काढलेलं आहे. इथंपर्यंत कुणालाही कुठल्याही प्रकारची अडचण आहे का, ओके, अडचण नसेल तर या ठिकाणी हाच क्वेश्चन आपण रेशो मेथडने सुद्धा आहे ना सॉल्व्ह करता येईल आपल्याला. ओके, चलो चला क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. बघा काय सांगितलं होतं आपल्याला, गोष्टी लक्षात ठेवा. सूट दिली होती आपल्याला किती 12.5% आणि विक्री किंमत किती दिली होती, विक्री किंमत बरोबर दिली होती 1400 रुपये. आपल्याला काय काढा म्हणून सांगितलं होतं, छापील किंमत बरोबर किती हे काढा म्हणून सांगितलेलं होतं. चला सूट किती आहे 12.5%. सूट किती आहे, सूट बरोबर आहे 12.5%.
12.5% म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रॅक्शन मध्ये जर आपण लिहायचा प्रयत्न केला तर 1/8 असतं. किती असतं? 12.5ची किंमत 1/8. तर आहे ना शेकडा सूट बरोबर आहे ना 12.5% होतं. तर 1/8 म्हणजे 8 हे काय आहे? तर या ठिकाणी आपण काय म्हणलं होतं? छापील किंमत छेदामध्ये असते तर ती किती आहे? गुणोत्तरामध्ये लिहू 8x. किती? 8x रुपये. समजण्यासाठी आहे ना पैशामध्ये लिहू 8x रुपये. आणि याच्यावरती सूट किती दिलेली? सूट दिलेली किती? सूट किती दिली? 1x रुपये. एक्सच्या सोबत 1 लिहित नाही, मात्र समजण्यासाठी मी लिहितोय. छेदातली संख्या छापील किंमत असते, अंशातली संख्या काय असते? सूट असते. कारण शेकडा सूट बरोबरचा फॉर्म्युला काय होता? सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. छापील किंमत 8x रुपये आहे, सूट 1 रुपये आहे. तर मला सांगा विक्री किंमत किती असेल? विक्री किंमत असेल बघा, छापील किंमत 8 रुपये होती, सूट 1 रुपये दिले त्याच्यावरती. मग वस्तू कितीला विकली असेल? 7 रुपयांना विकली असेल. म्हणून विक्री किंमत बरोबर किती आहे? 7x आहे. आणि विक्री किंमतची ऍक्च्युअल व्हॅल्यू सांगितली किती आहे? 1400 रुपये आहे. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना 7x बरोबर व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 1400 रुपये दिलेली आहे. किती? 1400. तर 7 1 7 7 2 14. x बरोबर किती आलं? 200. एका गुणोत्तराची किंमत आली रे आली की बाकी सगळ्या किमती आपल्याला सांगता येतात. तर छापील किंमत किती आहे? 8x आहे. छापील किंमत किती आहे? 8x आहे. याचा अर्थ 8 गुणिले 1 ची किंमत 200. तर त्या वस्तूची छापील किंमत किती रुपये आली? 1600 रुपये आली. जे की पर्सेंटेज मेथडने सॉल्व्ह केल्याच्या नंतर सुद्धा किंमत किती होती? 1600 रुपये. आणि रेशो मेथडने सॉल्व्ह केल्याच्या नंतर सुद्धा उत्तर किती आले? 1600 रुपये. तर या ठिकाणी विचार थोडासा अधिक करावा लागतो कॉम्प्लेक्स, बट रायटिंग कमी होते. कॅल्क्युलेशनचा भाग कमी असतो. गुणोत्तराची किमती आहे ना, जेव्हा गुणोत्तर काढतो म्हणजे ना संक्षिप्त रूप वापरत असतो आपण. तर या सोल्युशन मध्ये बघा सगळे अमाऊंट मोठे मोठे दिसत आहेत. 100%, 12.5%, 87%, 1400 क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे केलं याच्यावरती तर आपली कमांड आहेच, काही असू द्या. तर हे मात्र रेशो मेथडमध्ये आहे ना, अमाऊंट सगळे कसे छोटे तर इझिली आपण आन्सर काढलेला आहे. दोन्ही मेथडचा आपलं आपलं महत्व आहे. जी मेथड तुम्हाला आहे ना सुपिरियर वाटते, सोपी वाटते, तर त्या मेथडवरती आहे ना कमांड करायचं आणि ना चॅप्टर मजबूत करून ठेवायचं. कुठलाही क्वेश्चन तुमचा सुटता कामा नाही. आलं? चलो, तर सक्सेसफुली हा क्वेश्चन नंबर 3 आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे. छापील किंमत किती दिलेली आपल्याला? 1000 रुपये दिलेली आहे. सूट 10%, सूट 20%. शॉर्टमध्ये क्वेश्चन लिहिलाय मी, व्यवस्थित समजून घ्या. एका वस्तूची छापील किंमत 1000 रुपये आहे, त्यावरती दुकानदाराने 10% सूट दिली व परत नंतर त्यावरती 20% सूट दिली. म्हणजे अनुक्रमे 2 सूट दिली. 10% सूट दिलं, परत 20% सूट दिलं. तर विक्री किंमत काय असं विचारलंय आपल्याला. काय म्हणलं? विक्री किंमत काय? तर डायरेक्ट पर्सेंटेज सोबत आपल्याला खेळता येतं. पर्सेंटेज आहे ना आपल्या हाताचा आहे ना काय हलवा बनायला पाहिजे असं मी सांगितलं होतं. ओके, हलवा म्हणजे काय? कुणालाही बनवता येतं. म्हणजे जसं की आहे ना पर्सेंटेज कुणालाही काढता येतं. जर मी शिकवलंय, जर पर्सेंटेजचे 17 लेक्चर तुम्ही या ठिकाणी बघितले असतील, मी का बरं सांगतो? तर रेग्युलर बघणारे विद्यार्थी म्हणत असतील सर प्रत्येक वेळेस आहे ना दर 2-3 क्वेश्चन नंतर तुम्ही ऍडव्हर्टाईज का बरं घेऊन येता? तर हे टीव्ही सिरियल नाही ना, तिथं कंपल्सरी ऍड येतात. इथं मलाच ऍड करावी लागते. ऍड याच्यासाठी आहे, बरेच विद्यार्थी फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघत असतात, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत किमान ही माहिती तरी पोहोचायला पाहिजे की आहे ना ज्या मेथडनी सरांनी या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, तोटा शिकवलेला आहे, सूट शिकवलेला आहे, याच मेथडनी याच सिंपल वे मध्ये पर्सेंटेज पण आपण शिकवलेला आहे, गुणोत्तर आणि प्रमाण पण शिकवलेलं आहे. हे माहीत होईल तर मग ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करतील ना, त्यासाठी सांगणं आवश्यक आहे. ओके, चलो, झाला आपला ऍडव्हर्टाईज. छापील किंमत डायरेक्ट आपण काय करू? डायरेक्ट 1000 रुपये किंमत घ्यायची. किती रुपये आहे? 1000 रुपये. 1000 रुपयावरती किती टक्के सूट दिले? 10% सूट दिलेली. किती? 10% सूट. मग 1000चं 10%, 1000चं 10% किती होतं? 100 रुपये. तर ही सूट मायनस करा. छापील किमतीमधून आहे ना सूट मायनस करा. किती रुपये झाले? 900 रुपये झाले. 10% सूट दिल्याच्या नंतर वस्तूची विक्री किंमत किती आहे आता? 900 रुपये आहे. ओके, हीच किंमत ग्राहकांसाठी. याच्यावरती परत किती टक्क्याची सूट दिली? 20%ची सूट दिली. 20% सूट कशावरती? 900 रुपयावरती. 900चं 10% 90 होतं, 20% किती होतात? 180 होतात. या ठिकाणी मायनस करा. 0 मधून 0 गेला, 0 राहिला. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. हात चाला 1. 9 मधून 2 गेले, 7 राहिले. 720 रुपये ही त्या वस्तूची काय बनली? विक्री किंमत बनली. हे काय आपलं आन्सर आहे.
1000 रुपयाच्या वस्तूवरती सुरुवातीला 10% सूट दिली आणि त्याच्यानंतर 20% सूट दिली, तर त्याची विक्री किंमत किती बनली? 720 रुपये बनली. ओके, चला, तर याला म्हणू शकतो आपण आम जिंदगी. आता बघू आपण मेंटॉस जिंदगी. असं म्हणणार नाही या ठिकाणी, कारण हे दोन्हीच्या दोन्ही मेथड मेंटॉस जिंदगी आहेत. ओके, तर मेंटॉस जिंदगी काय असते? जिथं आहे ना स्मार्ट वेनी एखाद्या प्रॉब्लेमवरचं आहे ना सोल्युशन केलं जातं. आपले दोन्ही मेथड स्मार्ट आहेत या ठिकाणी. याच्यापेक्षा सरस हे आहे किंवा याच्यापेक्षा सरस दुसरी मेथड आहे असं म्हणता येईल. कुठल्याही मेथडचा आहे ना व्हॅल्यू या ठिकाणी कमी नाहीये. आपल्याला काय सांगितलं होतं? छापील किंमत किती आहे? 1000 रुपये. 1000 वरती 10% सूट देतो, तेव्हा ही जी किंमत येते ही किती असते? 90% असते. कशाच्या? 1000च्या. 1000च्या किती टक्के असते? 90% असते. लक्षात घ्या, 1000 रुपये आहेत. 1000 रुपयावरती मी काय करतोय? 10% सूट देतोय. मग मी काय करतो? मग विक्री किंमत किती येते हे काढायचं आहे. मी काय करतो? डायरेक्ट 10% मायनस करण्यापेक्षा 90% काढतो ना. याचं किती? 90%. बघू आपण सॉल्व्ह करू. 0 0 याच्यासोबत कॅन्सल, 0 0 याच्यासोबत कॅन्सल. 100 गुणिले 9 किती रुपये आलं? 900 रुपये आलं. तर या ठिकाणी 10% सूट करून 100 मायनस केल्याच्या नंतर सुद्धा तर उत्तर किती आलं? 900 रुपये. तर मी डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो का? कसं सॉल्व्ह करू शकतो या ठिकाणी? असं सॉल्व्ह करू शकतो. 1000 रुपये वर 10% सूट दिले म्हणजे तिची किंमत किती आहे? 90%. 90% म्हणजे 90 भागिले 100. परत ही जी किंमत येते याची किंमत किती येते? 900. परत याच्यावरती 20% सूट दिले म्हणजे ती किंमत किती झाली? ती 80% किंमत झाली. झालं, 2 वेळेस सूट दिले. इथं 10% म्हणून 90/100 आणि इकडे 20% म्हणून 80/100. तर याला आहे ना 0 0 इथं पण कॅन्सल करू शकतो. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल आणि हे 2 0 जे आहेत या 2 0 सोबत कॅन्सल. राहिलं काय काय? 10 गुणिले 9 8 72. 72 गुणिले 10 720 रुपये. तुम्ही ठरवा कोणती मेंटॉस आहे आणि कोणती आम जिंदगी आहे या ठिकाणी. हा डायलॉग माझा नव्हता. कमेंट सेक्शन मध्ये ना एका माझ्या प्रिय विद्यार्थ्याने सांगितलं होतं, सर तुम्ही टीचिंग अशी करता की आहे ना बाकी सगळे मेथड आम वाटतात, तुमची मेथड कशी होते? मेंटॉस वाटते असं म्हणलं होतं. म्हटलं ठीक आहे. मला पण 90च्या पिरियड मधला माझा तो ऍड आठवला जो टीव्ही वरती यायचा, मेंटॉस जिंदगीचा. ओके, चलो, एकदम खतरनाक प्रायोजक होते, ऍडव्हर्टाइजमेंट होते त्याचे. झाले सगळ्यांचं या ठिकाणी समजलं असेल तर क्वेश्चन नंबर 4 तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे. चलो, क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हणलंय? सूट बरोबर 20%, नफा बरोबर 25% आहे. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि छापील किमती यांचे गुणोत्तर विचारलेले आहेत. एकमेकांचं गुणोत्तर काय? आपल्याला किंमत रिअल व्हॅल्यू तर कुठली दिलेली नाही, वास्तविक कुठली किंमत दिलेली नाही की एवढी सूट दिली तेवढी सूट दिली. सूट 20% आहे, नफा 25%. तर या ठिकाणी वास्तविक जी किंमत असते त्याची आवश्यकता पडतच नाही. खरेदी किंमत बरोबर 100 रुपये घेऊन मग त्याच्यावरती काय नफा 25%, मग ते सूट दिल्याच्या नंतर त्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह होतो. मात्र क्वेश्चन मध्ये ना जास्त अडकून जाणार पण त्या दलदलमध्ये. ओके, तर जास्त आहे ना या ठिकाणी झोले मारायचे नाही, जास्त कष्ट घ्यायचे नाही, जास्त हातपाय मारायचे नाहीयेत. जे दिले त्यावरूनच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. सूट बरोबर किती दिले? 20 दिले. 20 म्हणजे 1/5. 20% म्हणजे किती असतं त्याची व्हॅल्यू? 1/5. ज्यांना समजलं नाही किंवा ज्यांना समजायला थोडीशी अडचण चालली आहे फ्रॅक्शन मध्ये कसं घेतो पर्सेंटेज, तर सूटला डायरेक्ट 1/5 लिहिता येतं. सूट बरोबर किती दिले? 20% दिलेलं आहे. 20%ला डायरेक्ट 1/5 लिहिता येतं. हे त्याचं या ठिकाणी काय आहे? व्यवहारी अपूर्णांकातलं रूप आहे. काही विद्यार्थ्यांना जर समजत नसेल की डायरेक्ट 1/5 कसं काय घेताय सर तुम्ही, तर 20/100 आता तर पटते की हे 20% आहे म्हणून. तर 20 × 20 20 100 किती आलं? 1/5. क्लिअर आहे? या ठिकाणी व्हॅल्यू किती आली आपली? 1/5. म्हणजेच डायरेक्ट 20%ला 1/5, डायरेक्ट 25%ला 1/4 असं लिहिता येतं. चलो, 1/5 आल्याच्यानंतर आता सूट आहे. सूट कशावरती अवलंबून असते? सूट सर छापील किमतीवरती अवलंबून असते. तर 5 ही छापील किंमत आहे आणि 1 ही सूट आहे. प्रोडक्टवरची छापलेली किंमत किती आहे? 5 रुपये आहे आणि सूट किती रुपये दिले? 1 रुपये दिले. तर विक्री किंमत किती झाली? छापील किमतीमधून सूट वजा केल्याच्या नंतर विक्री किंमत येते. तर या ठिकाणी मी जर असं लिहिलं तर चुकीचं होणार नाही. काय की छापील किंमत बरोबर मी किती घेतलं? 5 रुपये. सूट 1 रुपये आहे, सूट लिहायची आवश्यकता नाही. विक्री किंमत बरोबर छापील किमतीतून सूट मायनस करा 4 रुपये. हे गुणोत्तर आहे 5:4. 5 4 हे छापील किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर झालं. त्याच्यानंतर नफा आपल्याला किती सांगितले? नफा सांगितले 25%. तर नफा जे 25% आहे त्याला डायरेक्ट असं लिहिलं तर बरोबर होईल का? नफा बरोबर या ठिकाणी मी लिहितो, इथं लिहू
नफा बरोबर किती आहे 25%. 25%चा अर्थ 25 भागिले 100 म्हणजेच डायरेक्ट 1/4 लिहिलो तर चालेल. तर नफा कशावरती अवलंबून असतो? खरेदी किमतीवरती. तर खरेदी किंमत 4 रुपये. खरेदी किंमत किती आहे? 4 रुपये. खरेदी किंमत या ठिकाणी लिहू. चलो, खरेदी किंमत बरोबर किती आहे? 4 रुपये आहे. तर आपल्याला विक्री किंमत वरी काय असते? हा नफा आहे. 4 रुपयाची वस्तू वरती 1 रुपये जर नफा कमवला तर वस्तूची विक्री किंमत किती झाली? वस्तूची विक्री किंमत झाली 5 रुपये. वस्तूची विक्री किंमत झाली 5 रुपये. आता विक्री किंमत आणि विक्री किंमत दोन्ही समान असायला पाहिजे, किंवा A:B आणि B:C बरोबर गुणोत्तर जर समजत असेल तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू काढू शकता. या ठिकाणी काय करायचं बघा. तर या ठिकाणी विक्री किंमत दोन्ही समान असायला पाहिजे, मात्र दोन्ही डिफरंट दिलेले. तर यांना समान करून घेण्यासाठी आपण काय करायचं आहे? या 4ला 5 ने गुणू आणि या 5ला 4 ने गुणू. जी क्रिया याच्यासोबत करतोय तीच क्रिया याच्यासोबत व्हायला पाहिजे, कारण हे दोन्ही गुणोत्तर आहेत 5 4. तर इथं पण 5 ने गुणा आणि हे पण दोन्ही गुणोत्तर आहेत, तर गुणिले 4 करा. ओके, चलो यांचं सोल्युशन काढू. ओके, गुणाकार करून घेऊ. या ठिकाणी गुणाकार घेतो. 5 5 25, 4 5 20, 5 चौक 20 आणि 4 चौक 16. जर छापील किंमत 25 रुपये आहे तर विक्री किंमत 20 आहे. गुणोत्तर सारखं आहे, 5 4 आहे. आणि विक्री किंमत 20 रुपये तर खरेदी किंमत किती आहे? 16 आहे. तर आपलं जे क्वेश्चन होतं त्या क्वेश्चनचा आन्सर खरेदी किंमत इस टू विक्री किंमत इस टू छापील किंमत. खरेदी किंमत किती झाली? 16 रुपये. खरेदी किंमत किती झाली? 16 रुपये. विक्री किंमत किती आहे? 20 रुपये. आणि छापील किंमत किती आहे? 25 रुपये. हे या पद्धतीने या क्वेश्चनचा आन्सर आहे. एकदम सिंपल. ही मेथड आता पहिल्यांदा नाही, याच्या अगोदर सुद्धा आपण यूज केलेली आहे. आता फक्त इथं ऍड काय झालं, इथे एक कॉन्सेप्ट नवीन आले, सूट. ओके, तर त्या सूटला विक्री किंमत आणि छापील किंमत मध्ये ना त्यांचं गुणोत्तर आपण या पद्धतीने घेऊ शकतो. जर सूट बरोबर 1/5 आणि नफा बरोबर 1/4 घेतल्याच्यानंतर या दोन्ही व्हॅल्यू निघतात आणि त्याच्यानंतर विक्री किंमत आपण समान करून घेतली गुणून, तर मग आपल्याला गुणोत्तर 3 सांगता येतं. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि छापील किंमतीचं गुणोत्तर 16 20 25 आहे. दॅट्स इट. हे आहे क्वेश्चन नंबर 4चं या ठिकाणी सोल्युशन. खूप व्यवस्थितरित्या हे जर या ठिकाणी समजलेलं असेल तर आहे ना, आणखीन एक या ठिकाणी क्वेश्चन आहे एकदम इंटरेस्टिंग. ओके, चलो तर पुढचा क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिले? सूट बरोबर 16.203% दिले. मी या ठिकाणी लिहून घेतो. सूट बरोबर 16.203%. ओके, आणि या ठिकाणी काय? नफा बरोबर दिलेलं आहे आपल्याला 6.203%. चलो, यांची सुद्धा आहे ना फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू डायरेक्ट लिहिता येते. कसं लिहिता येते? 16.203% म्हणजे 16.203 ला आहे ना, तसं आहे ना मला व्हॅल्यू डायरेक्ट माहिती आहे 1/6 असते याची किंमत. मात्र आपण काय करू, 16 त्रिक 48, 48 2 50, 50 भागिले 3 झालं. किती झालं? 50 भागिले 3. बट पर्सेंटेज साठी याला भागिले काय करायचं असतं? 100. भागिले 100 म्हणजे आहे ना गुणिले 1/100 घेऊ शकतो. ओके, तर 50 1 50, 50 2 100, 3 2 6, 1/6. व्हॅल्यू किती आली याची? 1/6. 16.203 ची व्हॅल्यू किती आली? 1/6 आणि 6.203. तर याला sin 3 18 2 20/3 लिहिता येतं का? 20/3. आणि पर्सेंटेज साठी काय? भागिले 100. 20 1 20, 20 5 100, 5 3 15, 1/15. याची व्हॅल्यू किती आली? 1/15. तर आता पुढच्या गोष्टी लक्षात घ्या मी काय सांगतोय. जर सूट 1/6 असेल तर छापील किंमत बरोबर किती झाली? 6. ओके, छापील किंमत किती झाली? 6 रुपये. छापील किंमत 6 रुपये आहे आणि सूट किती रुपये आहे? 1 रुपये आहे. तर विक्री किंमत किती झाली? विक्री किंमत किती होते? 5 रुपये होते. किती? 5 रुपये. त्याच्यानंतर इकडं पुढे मला सांगा, नफा बरोबर किती झालाय? 1/5. तर आहे ना 5 रुपयावरती 1 रुपयाचा नफा. खरेदी किंमत 5 रुपये आहे तर नफा किती? 1 रुपये. म्हणून विक्री किंमत किती होते याची? विक्री किंमत 6 रुपये होते. किती? 6 रुपये. आणि खरेदी किंमत किती होते? 5 रुपये. या पद्धतीने. तर याला जर या ठिकाणी विक्री किंमत डिफरंट आहे, सेम करून घ्यायचं असेल तर गुणावं लागेल. मग गुणणार कशाने आपण? या ठिकाणी या 5ला 6 ने गुणू तर इथं पण 6 ने गुणावं लागेल आणि या 6ला 5 ने गुणू तर इथं पण गुणावं लागेल. ओके, चलो हा गुणाकार करून घेऊ. 6 6 36, 5 6 30, 6 5 30 आणि 5 5 25. तर खरेदी किंमत किती आली? 25. विक्री किंमत किती आली? 30. आणि छापील किंमत किती आली? 36. तर आपल्याला जे विचारलं होतं खरेदी किंमत बरोबर 25, विक्री किंमत बरोबर 30 रुपये
आणि छापील किंमत बरोबर 36 रुपये, हे यांचं काय आहे गुणोत्तर आहे. हे या क्वेश्चनचं सोल्युशन आहे. क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा की कोणत्या पद्धतीने मांडणी केली आणि कोणत्या पद्धतीने याला सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, क्लिअर आहे. इथंपर्यंत जर का अडचण नसेल, हा क्वेश्चन नंबर 6 तुमच्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी. ओके, चलो तर क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या, आपण सोल्युशन बघू त्याचं. डिस्काउंट म्हणजे सूटवरती अवलंबून असलेले जे काही बेसिक गोष्टी होत्या त्या सगळ्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता पुढचा क्वेश्चन दिला, क्वेश्चन नंबर 6 आपल्याला. जर एका वस्तूवर अनुक्रमे किती 10%, 20% आणि 25% सूट दिली तर त्याची विक्री किंमत 2160 असल्यास त्याची खरेदी किंमत किती असं विचारलं. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. जर एका वस्तूवर अनुक्रमे 10%, 20% आणि 25% सूट दिली तर त्याची विक्री किंमत 2160 असल्यास त्याची खरेदी किंमत किती मिळली. ओके, छापील किमतीवरती नेहमी सूट दिली जाते. ओके, तर छापील किंमत बरोबर जर छापील किमतीवरती 10%, 20% आणि 25%ची सूट दिली तर त्याची विक्री किंमत 2160 होते. ओके, तर छापील किंमत निघेल, त्याची खरेदी किंमत सांगा म्हणले. ओके, चलो आपण काय करू, छापील किमतीवरती सूट दिल्याच्या नंतर आहे ना विक्री किंमत. एक मेथड तर अशी आहे, कोणती मेथड, ही आहे छापील किंमत. छापील किमतीवरती 10% सूट दिलं म्हणजे छापील किमतीची किती टक्के किंमत काढतो, 90% किंमत काढतो. तर हे मागच्या एका क्वेश्चन मध्ये झालं आपलं 90/100. ओके, याला 9/10 पण लिहिता येतं डायरेक्ट, मात्र आहे ना सध्या इतकं राहू द्या. त्याच्यानंतर परत त्याच्यावरती किती टक्के सूट दिले, 20% सूट दिले, म्हणजेच त्याची किती किंमत घेतो आपण, 80% किंमत घेतो. 20% सूट दिली म्हणजे त्याची 80% किंमत घेतो. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती 25% सूट दिली म्हणजेच त्याची किती किंमत घेतो, 75% किंमत घेतो. ओके, आणि एवढे 3 सूट दिल्याच्या नंतर त्याची किंमत किती बनते, 2160. या पद्धतीने क्वेश्चन आहे. याचं सोल्युशन काढलं की झालं या ठिकाणी. चला क्वेश्चनला सॉल्व्ह करू. क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करता येईल, 0 आणि 0 कॅन्सल करा, 0 आणि हा 0 कॅन्सल करा, बिलकुल गडबड करायची आवश्यकता नाही. 25 त्रिक 75, 25 चौक 100 या ठिकाणी 4चा भाग गेला तर 4 1 4, 4 2 8. ओके, तर बे 1 बे 5 10 या ठिकाणी काय करेल, 9/10 राहिले या ठिकाणी. आणखीन काय काटछाट होऊ शकते का, तर 9 3 10. ओके, चला तर x बरोबर छेदातल्या किमती 10 आणि 5 अंशात जातील 2160 सोबत. 2160 गुणिले 10 गुणिले 5 इथं लिहिलं. आणि अंशातल्या किमती 9 आणि या ठिकाणी 3 राहिला होता. 9 आणि 3 कुठे येतील, छेदात येतील. ओके, 9ने भाग देऊ आपण, या ठिकाणी 3ने भाग देऊ अगोदर. 3 1 3, 3 7 21, 3 2 6 आणि हा 0. 9 1 9, 9 8 72, किती झालं 80. 80 गुणिले 10 गुणिले 5. ओके, x बरोबर 8 45, 400 झाले. 400 गुणिले 10 किती झालं, 4000. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती झाली या ठिकाणी. जर एका वस्तूवर अनुक्रमे 10%, 20% आणि 25% सूट दिली, त्याची विक्री किंमत 2160 रुपये असल्यास त्याची खरेदी किंमत, सॉरी या ठिकाणी खरेदी किंमत नव्हतं बरं, खरेदी किंमत काढताच येणार नाही, प्रॉफिट किंवा लॉस सांगावा लागला असता. खरेदी किंमत नाही या ठिकाणी, छापील किंमत किती असं क्वेश्चन आहे. हा बाय मिस्टेक या ठिकाणी ना प्रॉब्लेम झाला होता. ओके, चलो ठीक आहे. तर आपण काय करू शकतो, एक तर ही मेथड झाली. दुसरी मेथड कोणती, पर्सेंटेज मेथड, जी की सगळीकडे आपल्याला यूज करता येते. तर त्या मेथडचा यूज करून क्वेश्चन कसं सॉल्व्ह करता येईल. छापील किंमत सपोज करा, छापील किमतीवरती डिस्काउंट देतो ना. छापील किंमत बरोबर किती आहे आपली, 100 रुपये आहे. किती आहे, 100 रुपये आहे. 100 रुपयावरती 10% सूट दिली, 10% सूट दिली, किती बनली, 90 रुपये बनली. सगळं आहे ना या ठिकाणी वर्बली असेल. ओके, तोंडी असेल. 90 रुपये. 90 रुपयावरती 20%ची सूट दिली. 90 रुपयाचं 20%, 9च्या दुप्पट 18 होतात. 18 मायनस जर केलं, 90 मधून 18 मायनस केलं या ठिकाणी 72 बरोबर, 72 रुपये राहतात. आणि 72 वरती आहे ना 25% सूट दिले, म्हणजे यातून आहे ना 72चा 25%, 72चा 50% किती होतं, 36, आणि 25% किती होतं 18, 18 चौक 72. ओके, तर 18 मायनस केले, 12 मधून 8 गेले, 4 राहिले, हातचाला 1, 7 मधून 2 गेले, 5 राहिले, 54. तर हे 2160 जी किंमत आहे ती 54% आहे. 2160 जी किंमत आहे तर ती सर्व 3 डिस्काउंट दिल्याच्या नंतर किती 54% शिल्लक राहते. तर 2160 रुपये म्हणजे किती टक्के, 54%.
छापील किंमतची म्हणजे रक्कम किती होती 100 रुपये, तर ते 100% एवढंच तर काढायचं आहे. तर x गुणिले या ठिकाणी x इंटू 54 इज इक्वल टू 2160 इंटू 100. ओके, तर या ठिकाणी कितीचा भाग जाईल, 90 आणि 6 ने भाग दिला तर 36चा भाग जातो. 9 91 9 चौक 36. ओके, तर 4 आणि 0 किती राहिले 40 गुणिले 100 बरोबर व्हॅल्यू किती येते याची 4000. म्हणून त्या वस्तूची छापील किंमत किती आहे 4000. दोन्ही मेथडने या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह केले. भले आहे ना टाइम लागू द्या, एका क्वेश्चनला डबल टाइम लागतोय ना, लागू द्या. या ठिकाणी गणित सॉल्व्ह करणे हे टार्गेट नाहीये, गणित कसं सॉल्व्ह करतोय हे आपलं टार्गेट आहे. आपल्याला खरी मजा कुठं असते म्हणा, तुम्हाला पद मिळवल्याच्या नंतर आहे ना 9 दिवसाचा आनंद असेल. मोजून किती दिवसाचा, 9 दिवसाचा आनंद असतो. 9 दिवसाच्या नंतर आहे ना तुमची जिम्मेदारी चालू होते, तुमचे कर्तव्य, तुमचे ड्युटीज, आई वडिलांच्या प्रती, फॅमिलीच्या प्रती, ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांच्या प्रती आहे ना तुम्ही तुमची कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करता. हे सगळं प्रेशर तेव्हा असेल. सध्या आनंद आहे ना त्या पदासाठीची तयारी करत असताना आहे ना तुम्ही ऍक्च्युअलमध्ये आनंदी आहात. भलेही तुम्ही आहे ना दुःखी असाल, पोस्ट आणखीन मिळालेली नाही, आणखीन किती कष्ट करावं लागेल वगैरे, ही सगळी मजा आहे ना ती पोस्ट मिळवेपर्यंत येणार आहे. पोस्ट मिळवल्याच्या नंतर 9 दिवसांचा सगळा खेळ असतो. ते 9 दिवस झाल्याच्या नंतर परत पुन्हा एक परीक्षा असते आयुष्यामध्ये आणि ती द्यायची असते आणि त्याच्यापेक्षा खूप बेकार आहे आणि खूप अवघड आहे, हे लक्षात ठेवा. माझं विधान, ज्यावेळेस सिलेक्शन होईल आणि सिलेक्शनच्या नंतर ज्यावेळेस ना ट्रेनिंग वगैरे संपेल मग तुम्ही ना पोस्टवरती रुजू व्हाल. या गोष्टीसाठी आहे ना आयुष्यातले आहे ना एवढे वर्षाला पळत होतं. ॲक्च्युअलमध्ये ना सुख इथं नाही, सुख पाठीमागं होतं. किंवा आहे ना आता काम करत असताना त्याच्यामध्ये आहे ना प्रत्येक मिनिटाला ना सुख शोधायचं असतं, पण मज्जा मस्ती जी आहे त्याच्यामध्ये शोधायचं असतं. असं कधीच नसतं 1 वर्ष 6 महिने एकदम तगडा अभ्यास करतो, म्हणजे सगळं बाजूला ठेवतो, तगडा अभ्यास करतो, एकदा सिलेक्शन झालं की मग मज्जाच मज्जा आहे. ही मज्जा तुम्हाला केव्हा सांगितली होती, बाळा एकदा 10वी क्लिअर कर, त्याच्यानंतर काय कॉलेज लाईफ आहे, मज्जाच मज्जा आहे. त्याच्यानंतर सायन्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं, एकदा 12वीचा CETचा पेपर दे, एकदा 12वी पास हो, एकदा इंग्लिशचा पेपर निघू दे 12वीचा, मग मज्जाच मज्जा आहे लाईफमध्ये. मग ग्रॅज्युएशनला एकदम कॉलेज लाईफ, मोठे झालेलो असतो, गाडी मिळेल, स्कूटी मिळेल वगैरे. त्याच्यानंतर गाडी मिळते, स्कूटी मिळते, सगळं होतं. कॉलेज चालू होतं, ग्रॅज्युएशन कुठलं ना कुठलं टेक्निकल फील्डमध्ये, नॉन टेक्निकल फील्डमध्ये तुम्ही ॲडमिशन घेता, तेव्हा परत प्रेशर असतं. प्रेशर कधीच संपणार नाही, हे आयुष्यभर संपत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, मी काय विधान सांगितलंय हे सिलेक्शनच्या नंतर या ठिकाणी ना तुम्हाला आठवेल की गुरव सरांनी काय सांगितलं होतं त्यावेळेस म्हणून. आणि ना खूप मोठं काय गमक सांगत नाहीये, जिथून ज्या रस्त्याने मी आलोय ना कुठं कुठं काटे आहेत हे फक्त मी सांगतो या ठिकाणी. त्यातूनच आहे ना रस्ता शोधत जायचा आहे, ठेचाळायचं नाहीये. ओके, आणि ठेचाळलं तरी आहे ना नशीबवान समजायचं. संघर्ष आहे आणि संघर्षाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर आहे ना आत्मिक सुख आहे, आनंद आहे ते. चलो, फिलॉसॉफी खूप झाली, फोकस करा. क्वेश्चन नंबर 7 तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवरती आहे. जर एक दुकानदार आपल्या ग्राहकाला 10% सूट देतो तरी सुद्धा त्याला 25% नफा होतो. जर ती वस्तू दुकानदारला 1800 रुपयाला मिळते तर तिची छापील किंमत किती? 1800 रुपयाला मिळते याचा अर्थ खरेदी किंमत किती सांगितली? 1800 रुपये सांगितले आपल्याला. आणि दुकानदारने काय केलं, ग्राहकाला 10% सूट दिलेली. किती? 10% सूट दिले तरी सुद्धा त्याला किती टक्के नफा झालेला आहे? 25% नफा झालेला आहे. तर या क्वेश्चनला पर्सेंटेज मेथडने तर म्हणजे सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करू शकतो? खरेदी किंमत किती होती? 1800 रुपये. 1800 रुपयेवरती त्यांनी किती टक्के नफा कमवलाय? 25% नफा कमवलाय. आता 1800चं 25% किती असतं? 1800चं 50% 900, 25% 450. तर ही वस्तू पडते 25% प्रॉफिट सहित 2250 रुपयाला. आता 2250 रुपयाची वस्तू आहे तर ती काय केलेली आहे? 10% सूट दिली. म्हणजे हे किती बनतं? छापील किमतीच्या 90%. आणि छापील किंमत किती बनते? 100% बनते या ठिकाणी. तर हा x या ठिकाणी 0 0 कॅन्सल, 9 1 9, 9 2 18 या ठिकाणी राहतात किती? 4, 9 5 45. तर 25 गुणिले 100 x बरोबर व्हॅल्यू किती येते? 2500 रुपये. या पद्धतीने पर्सेंटेज मेथडने ना स्टेप बाय स्टेप तुम्ही याचं सोल्युशन काढू शकता. विदाउट पर्सेंटेज या ठिकाणी ना क्वेश्चनला हँडल कसं करता येईल? सपोज करा वस्तूची खरेदी किंमत किती आहे? वस्तूची खरेदी किंमत जर 100 रुपये असेल, किती रुपये असेल? 100 रुपये असेल. सूट दिल्याच्या नंतर ती वस्तू भेटते 90 रुपयाला आणि प्रॉफिट झाल्याच्या नंतर नफा किती होतो या ठिकाणी? 125 रुपयाचा. किती रुपयाचा? 125. 25% नफा म्हणजे 125 रुपये झाली याची किंमत आणि 10% सूट म्हणजे 90 रुपये झाली. आता हे सूट आणि नफा जे आहे यांचं काय करायचं आहे?
गुणोत्तर काढायचं आपल्याला 125. तर 5 ने भाग द्या. 5 दोणी 10 आणि 5 5 25. 25चा भाग गेला आणि 5 1 5 4 गेले 5 40. तर 18 किती आलं 25 आलं. 18 किती आलं 25. 18 25 आपल्याला खरेदी किंमत 18 आहे या ठिकाणी, छापील किंमत किती आहे 25 आहे. तर 18x बरोबर खरेदी किंमत आपल्याला सांगितली 1800 रुपये. किती 1800 रुपये. 18 1 18 18 1 18. x बरोबर किती आलं या ठिकाणी 100. x बरोबर व्हॅल्यू किती आली 100 आले. व्यवस्थित लक्षात घ्या या ठिकाणी x बरोबर जर 100 आलेला असेल तर 25x ही काय त्याची छापील किंमत आहे. आपल्याला काय विचारलं छापील किंमत. तर 25 गुणिले x ची किंमत 100 दॅट इज 2500. या क्वेश्चनचं काय आहे आन्सर आहे. या पद्धतीने या टाईपचा क्वेश्चन सुद्धा आहे ना या ठिकाणी आपल्यासाठी काय अवघड नव्हता. चलो इथंपर्यंत जर लक्षात आलेलं असेल तर पुढचा क्वेश्चन नंबर 8 आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी. चला 24 बांगड्यांवर निशाला 6 बांगड्या मोफत मिळतात तर शेकडा सूट किती. सिंपल आहे. बाजारात जायचं आहे. या टाईपचा जर क्वेश्चन आला तर सरळ सरळ असं विचार करा 24 बांगड्यांवर निशाला किती 6 बांगड्या मोफत मिळतात तर शेकडा सूट किती. निशा गेली 24 बांगड्या घ्यायला तर एक बांगडी 1 रुपयाला आहे. वास्तविकता हा असं नाही, कुठल्या शॉपमध्येच होणार ना 1 रुपयाला एक बांगडी मागचाल. आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी फक्त त्याची विक्री किंमत जी आहे ती काय सपोज करायची. दुकानदार काय करतो 24 रुपये 1 रुपयाला एक बांगडी देतोय. किती 1 रुपयाला एक बांगडी. ओके. बांगडी किती महाग असते त्याची किंमत काय असते हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर आहे ना मराठीमध्ये एक सिनेमा आहे. बांगडीवरून लक्षात आलं असेल काय काकण, आणि त्याच्यामध्ये एक फेमस डायलॉग आहे, मला प्रेम दाखवता येत नाही, मला प्रेम कधी व्यक्त करता आलं नाही. खूप साऱ्या मुलांचं आहे ना दुःख आहे. ते म्हणतात ये दुःख काय खतम नाही होता. हे मसान मूवी मधला डायलॉग आहे. रील बघितली असतील. ये दुःख काय खतम नाही होता बे, असं आहे ना डायलॉग. तर तो हे सगळ्यात मोठं दुःख आहे की मुलांना प्रेम व्यक्त करता येत नाही. मुलं कणखर आहेत, इगोइस्टिक आहेत, सेल्फ सेंटर्ड आहेत या ठिकाणी. तर आहे ना तर प्रेम व्यक्त करता येत नाही, मात्र प्रेम जपता येतं. प्रेम कसं जपलंय त्यानं आयुष्यभर शपथ घेऊन सांगतो रडल्याशिवाय तुम्ही उठणार नाही पिक्चर बघितल्याच्या नंतर. ओके. तर पिक्चरचं नाव काय आहे काकण. आणि हे कुठलं पेड प्रमोशन करत नाहीये बरं. हा तो सिनेमा आहे जो मी बघितल्यानंतर ना खूप आवडला होता. 2 दिवस डोक्यातून उतरली नव्हती नशा पिक्चरची. असा पिक्चर आहे. चला बांगडी आली म्हणून काकण सांगितलं. 1 रुपयाला किती बांगडी 1 बांगडी. निशा गेली दुकानदारकडे आणि काय सांगितली 24 बांगड्या द्या. किती 24 बांगड्या द्या. दुकानदार म्हणला 24 रुपये द्या. निशा म्हणली की हा पे करेल बिल. ओके. चलो मग तो पे करेल म्हणल्याच्या नंतर आहे ना दुकानदारने काय म्हणलं 6 बांगड्या मोफत घेऊन जावा. किती 6 बांगड्या मोफत घेऊन जावा. बट 6 बांगड्या तर फुकट आल्या नव्हत्या ना, दुकानदारला त्याची पण किंमत द्यावी लागते. तर आहे ना ऍक्च्युअल मध्ये आहे ना निशाने द्यायला पाहिजे किती बांगड्या किती आणली 30 रुपये. बिल पे केलं कुणीतरी. या ठिकाणी ना 30 रुपयाच्या 30 बांगड्या झाल्या. मात्र दुकानदारने घेतले किती 24 रुपये. त्यांनी काय सांगितलं 24 बांगड्या घेतल्याच्या नंतर 6 बांगड्या मोफत मिळतात. म्हणून 30 रुपयाच्या बांगड्या या ठिकाणी ना तुम्ही घेतल्यात, मात्र पे किती करायचे 24 रुपये. किती 24 रुपये. विक्री किंमत या ठिकाणी किती झाली 24 रुपये. आणि छापील किंमत किती सपोज करायची 30 रुपये. सूट किती रुपयांची भेटली 6 रुपयांची. सूट किती रुपयांची भेटली सूट 6 रुपयांची भेटली. कोणत्या रुपयांवरती 30 या रुपयावरती. किती 30. तर 6 शेकडा सूट काढा म्हणले ना. शेकडा सूट मध्ये सूट हा अवलंबून असतो कशावरती. सूट हा अवलंबून असतो छापील किमतीवरती. तर 0 0 कॅन्सल 3 1 3 3 2 6. तर बेटा किती आहे 20% हे शेकडा सूट आहे. समजले. एक बांगडी 1 रुपयाला समजला तर क्वेश्चन समजेल अथवा समजणार नाही. ओके. 2 रुपये घेतलं असतं तरी चाललं असतं, मात्र 1 रुपयाला म्हणलं की आपण खूप खुश होतो. एक सध्या ट्रेंड निघालाय ना. तर या ठिकाणी आमचे जे सहकारी होते, जे आमचे मित्र होते, आय होप व्हिडिओ मे बी बघतील, कधी बघत असतील. रयत प्रबोधिनीचे संचालक माननीय उमेश कुदळे सर यांनी जी 1 रुपयामध्ये सरळ सेवा भरती
किंवा काही दिवसांअगोदर 1 रुपयामध्ये PSI फॅक्टरी ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये जी पहिल्यांदा आणली होती, तर ते रयतचे सर या ठिकाणी माझे सिनियर आहेत. ओके, खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सामाजिकरित्या नैतिकरित्या एकदम खूप म्हणजे प्रेमळ म्हणा, जे कोमल शब्द आहेत ते विशेषण आहे ना त्यांच्यासाठी लागू करता येतील. प्रेमळ व्यक्ती, एकदम समजूतदार व्यक्ती, एकदम मदत करणारा व्यक्ती. ओके, ही स्टोरी कधी नंतर मी निवांत तुम्हाला सांगेन. आता सध्या आपल्याला आणखीन 2 क्वेश्चन कंप्लीट करायचे. हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. जर समजला असेल तर मग पुढचा क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 9. चलो, 16 वस्तूंच्या खरेदीवर 4 वस्तू मोफत मिळतात. किती? 16 वस्तूंच्या खरेदीवर 4 वस्तू मोफत मिळतात व 12.5% अधिक सूट मिळतो. तर एकूण शेकडा सूट किती? चलो, तर निशा तर नाही, या ठिकाणी कोण घ्यायचं? कुठला तरी एक व्यक्ती घेऊ. एक व्यक्ती कुठे गेला? दुकानात गेला आणि 16 वस्तू खरेदी केल्या. किती रुपये? 16 वस्तू खरेदी केल्या. 16 वस्तूंची त्याने किती रुपये दिले? 16 रुपये दिले. दुकानदाराने काय म्हणला? 4 वस्तू मोफत मिळतात. किती? 4 वस्तू मोफत मिळतात. तर टोटल वस्तू किती भेटल्या त्याला? 20 वस्तू भेटल्या. ओके, आणि पैसे किती दिले त्याने? 16 रुपये दिले. मात्र द्यायला पाहिजे होते किती? 20 रुपये द्यायला पाहिजे होते, कारण छापील किंमत किती बनते? 20 रुपये. तर या ठिकाणी छाकी बरोबर किती? 20. ओके, विकी बरोबर किती? विक्री किंमत बरोबर 16 रुपये आहे. ओके, आणि सूट रुपये किती आहे? सूट 4 रुपयांची. सूट बरोबर 4 रुपयांची आहे. मात्र त्यानं काय सांगितलंय? खरेदी केल्याच्या नंतर 12.5% अधिक सूट मिळते मला. 12.5 म्हणजे 110. तर विक्री किंमत जी आहे त्या विक्री किमतीवरती 12.5%. 16 रुपयाचे 12.5%. ओके, पाठ झालं असेल. 16 रुपयाचं 12.5 म्हणजे 108 किंमत असते. 8 1 8 8 2 16 म्हणजे किती रुपयाची सूट दिला? आणखीन 2 रुपयाची. तर विक्री किंमत बनली किती? विक्री किंमत किती बनली? 16 वजा 2 बरोबर 14 रुपये बनली. किती बनली? 14 रुपये बनली या ठिकाणी. तर दिले किती? 14 रुपये. ओके, आणि त्यानं छापील किंमत किती सांगितलं होतं? 1 रुपयाला एक वस्तू आहे, तर 20 रुपये. 20 रुपयाच्या वस्तू आणल्या किती? 14 रुपयामध्ये. तर टोटल सूट झाली 6 रुपयांची. तर आपल्याला काय विचारलंय? शेकडा सूट किती आहे? तर शेकडा सूट बरोबर 6 रुपयांची सूट भेटली. 20 रुपयांवरती पर्सेंटेजमध्ये जर काढलं तर या ठिकाणी 0 आणि 0 कॅन्सल. बेक बे 5 5 30 30% काय झालं या ठिकाणी? शेकडा सूट त्याला भेटली. हे आहे या क्वेश्चनचा आन्सर. क्लिअर आहे? जो मागचा क्वेश्चन बघितला होता सेम कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे, काही चेंज नाही. फक्त इथं 12.5% डिस्काउंट आणखीन जास्त वाढवलेलं होतं. हा आहे क्वेश्चन नंबर 10 तुमच्या स्क्रीनवरती. 20%, 40% व 75% सूट म्हणजे एकूण किती टक्के सूट? व्हेरी सिंपल. 100 घेतला तरी सिंपली सॉल्व्ह होतं. 100 मध्ये गोंधळ होतो, तर 1000 घेतला तरी आहे ना सिंपली सॉल्व्ह होतो. कसा क्वेश्चन? चलो, क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा? क्वेश्चन असं सॉल्व्ह करायचं आहे. वस्तूवरती आहे ना 3 सूट दिले अनुक्रमे. किती? 20%, मग त्याच्यानंतर परत 40%, परत 75% सूट दिले आणि एकूण किती टक्के सूट झाली? 100 रुपयाची वस्तू घेऊ म्हणजे टक्केवारी पटमान सांगता येईल. 100 रुपयाच्या वस्तूवरती 20% सूट दिली. किती? 20% सूट दिली. तर ही बनली वस्तू किती रुपयाला? 80 रुपयाला. ओके, तर 80 रुपयाच्या वस्तूवरती परत सूट दिली. किती रुपये? किती टक्क्यांची? 40%. 80चं 40% सांगता येतं? 80चं 10% असतं 8. याच्यासाठी मी म्हणतोय पर्सेंटेज टॉपिक जाऊन बघा आणि बघितल्याच्या नंतर मग फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला या ठिकाणी आन्सर येतील. 80चं 40% होतं 32. किती? 32 रुपये. तर 80 मधून 32 जर मायनस केले, 80 मधून 30 मायनस केले 50 आणि 2 मायनस केले 48 आले. किती? 48. 48 रुपयावरती परत डिस्काउंट दिले. कितीचा? 75% डिस्काउंट दिले. किती? 75%. 75% डिस्काउंट म्हणजे या ठिकाणी 48चं 50%. 48चं 50% बनतं किती? हे समज आहे, इकडे लिहितो मी. 48चे 50% म्हणजे हाफ ना, 24. 48चे 25%, 24च्या हाफ 25% म्हणजे किती? 12. म्हणजे टोटल किती झाले? या ठिकाणी 36. ओके, किती झाले? 36. तर 75% सूट दिली म्हणजे आहे ना 36 रुपये माफ केले. याच्यातून 36 रुपये माफ केल्याच्या नंतर किती रुपये झाली किंमत? 12 रुपये. 3 सूट दिले टोटल. किती सूट? 3 सूट. 100 रुपयाच्या वस्तूवरती आधी दिली 20%ची सूट, किंमत बनली 80 रुपये.
80 रुपये या किमतीवरती परत सूट दिली 40%ची. 80 चे 40% मायनस केले, राहिलं 48. 32 मायनस करून राहिलं 48 या ठिकाणी. 48 रुपयावरती परत 75% सूट दिली. वस्तूची किंमत किती बनली? 12 रुपये. वस्तू किती रुपयाला होती? 100 रुपयाला. भेटते कितीला? 12 रुपयाला. म्हणजेच 100 वजा 12 करा, किती येतं? 88. म्हणजेच एकूण सूट किती दिली? 88% एवढी सूट दिलेली आहे. हा झाला या ठिकाणी सूटवरचा हा क्वेश्चन. तर सूटवरचे या ठिकाणी आणखीन काही टाईपचे क्वेश्चन असतील, इतर सुद्धा क्वेश्चन आहेत. व्हिडिओ जास्त लेंदी बनेल. या ठिकाणी 4 क्वेश्चन आहेत, सिंपल क्वेश्चन आहेत. क्वेश्चन तुम्हाला आय होप सिम्पली सॉल्व्ह होतील. या ठिकाणी एकतर यांचे स्क्रीनशॉट घ्या. जोपर्यंत मी PDF टेलिग्राम चॅनलवरती टाकत नाही तोपर्यंत यांचे स्क्रीनशॉट घ्या. एक दुकानदार 480 रुपये दर्शनी किमतीचे पुस्तक विद्यार्थ्यास 400 रुपयाला विकतो, तर विद्यार्थ्याला किती टक्के सूट मिळाली? ओके, आणि सूट छापील किमतीवरती असते, हे लक्षात ठेवा. दुसरा ऑप्शन सहित दिलेले, रघु हा एक खुर्ची 1250 रुपयाला विकतो. जर खुर्चीवरील छापील किंमत 1600 रुपये असेल तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळत आहे? परीक्षेत विचारले गेलेले क्वेश्चन, एकदम सिंपल क्वेश्चन. आपण प्रॅक्टिस करून घेतलेले क्वेश्चन कितीतरी पटीने याच्यापेक्षा ना टफ लेवलचे क्वेश्चन आहेत. सगळ्या कॉन्सेप्ट त्या ठिकाणी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील 100%. 2500 रुपये दर्शनी किमतीच्या सूटकेसवर दुकानदार 16% सूट देतो, तर ग्राहकाला सूटकेस कितीला पडेल? आणि 112 रुपये दर्शनी किमतीच्या पुस्तकावर 35% सूट चालू आहे, तर दुकानदारची विक्री किंमत काय? बेसिक कॉन्सेप्ट जे क्वेश्चनला सुरुवात करण्याच्या अगोदर आहे ना, पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये मी सांगितलं होतं, त्या बेसवरती तुमचे सगळे क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह होतील इझिली. ओके, चलो. तर आजच्या सेशनला या ठिकाणी विश्रांती द्यायला हरकत नाही. तर पुन्हा एकदा माझं सांगणं आहे, तर स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा आणि तब्येत व्यवस्थित सांभाळा जोपर्यंत पेपर होत नाही. जान है तो जहान है. आपली तब्येत व्यवस्थित असेल, आपला आहार, आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तर मैदानी चाचणी करता येते, तर लेखीचा पेपर देता येतं. सगळं काही अंतिमतः तुम्ही आहात तर आहे. स्वतःकडे आधी लक्ष द्या, मग त्याच्यानंतर अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि अभ्यासाकडे लक्ष देताना मात्र सातत्यपूर्वक लक्ष द्या. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य हेच यशाचं गमक आहे. IQ लेवल किती आहे, मला किती समजतंय, किती नाही, मी किती लवकर तयारी सुरुवात केली आहे, किती उशिरा तयारीला सुरुवात केली आहे. बरेच विद्यार्थी 2 वर्ष झालं तयारी करतायत, मी आत्ता 6 महिने झाले किंवा आत्ता 1 महिना झाला तयारी केलं, याच्याने काही फरक पडत नाही. यश जे आहे या ठिकाणी ना तुम्हाला बलिदान मागतं, आणि बलिदान काय आहे तुम्हाला या ठिकाणी खपायचं बघा. या संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढं डोळ्यासमोर असायला पाहिजे, विथ ऑल एंटरटेनमेंट. त्याला वेळ द्यायचा आहे, थोडा मध्ये ना गॅप द्यायचा अभ्यासाला, अर्ध्या तासाचा, 1 तासाचा, रिफ्रेश व्हायचा आहे, परत अभ्यासाला बसायचं आहे. अभ्यासाचे तास मात्र तुमचे ना कंप्लीट व्हायला पाहिजे. जवळपास कमीत कमी 6 ते 8 तासांचा अभ्यास जर रोज डेली ठेवलात तर ना लवकर रिझल्ट येईल. टाइम जसं कमी कराल, वेळ तसा यश मिळवण्यासाठी जास्त लागेल. ओके, तर एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.